इस फैमिली का अभिमान है हम, भारत को नई ऊंचाई पे। एम्पावर ग्रुप श्री विष्णू माने, विनंती कृपया मंचाच्या बाजूला येऊन थांबायचे। टाटा मोटर्स सारख्या नामांकित कंपनीत अतिशय स्टेबल नोकरी आणि नियमित मिळणारा मोठा पगार असतानाही प्रशिक्षण क्षेत्रात नाव कमावण्याची श्री विष्णू माने यांची इच्छा होती। उद्योजक होण्यासाठी काय पावलं उचलावी लागतात हे मात्र त्यांना नेमकं माहित नव्हतं। उद्योजक होताना येणारी संभाव्य आव्हाने कोणती आणि त्यावर कोणत्या प्रकारे मात करावी याचे नॉलेज नव्हते। एस फॅमिलीच्या उद्योजक घडवण्याच्या फॅक्टरीमध्ये दिले जाणारे धडे गिरवल्यानंतर त्यांच्या प्रशिक्षण प्रोग्रामचे प्रारूप तयार झाले। अल्फा लॉन्च, बीटा लॉन्च झाले। स्वतःचा यूएसपी अधोरेखित करून आज भारतातील नामांकित गर्भसंस्कार प्रशिक्षण संस्था म्हणून एम्पावर या कंपनीला श्री विष्णू माने यांनी नावलौकिक मिळवून दिला आहे। प्रत्येक नवदाम्पत्याला त्यांच्या जीवनातील पालक होण्याच्या पूर्वीचा काळ आणि प्रवास अधिक आनंददायी होण्यासाठी अधिक परिपक्व मानसिकता घडवण्याचं कार्य त्यांच्या हातून घडत आहे, याचा आम्हाला आनंद वाटतो। पुढची पिढी अधिक संस्कारक्षम होण्यासाठी या जगात येऊ पाहणाऱ्या आणि आईच्या गर्भात राहून या जगात येण्यासाठी झगडा देणाऱ्या गर्भावर धीराचे सुसंस्कार करण्याचं कार्य त्यांच्या हातून घडत आहे। सिक्युलर जॉब सोडून यशस्वी प्रशिक्षण उद्योग उभारताना श्री रवी प्रकाश सरांनी दिलेली रणनीती आणि एस फॅमिलीच्या शास्त्रीय पद्धतीचा वापर यामुळे अल्प काळात त्यांचे हे कार्य मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाले आहे। म्हणूनच श्री विष्णू माने ठरलेले आहेत एस गेम चेंजर। अ बिग हँड फॉर मिस्टर विष्णू माने। नगरकर सरांना विनंती की सरांचा सन्मान करायचा आहे। नमस्कार। म्हणतात ना, कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बडा नहीं, हारा वही जो लढा नाही। खऱ्या अर्थानं लढायला शिकवलं। बिझनेस कोणताही असो, एकदा तुम्हाला सायकल चालवायला लागली तर कोणतीही गाडी तुम्ही अगदी उत्कृष्टपणे चालवू शकता। माझ्या बाबतीत असंच झालं। नितीन पाटील सर समोर आहेत। टाटा मोटर्सला होतो बरेच दिवस। टाटा मोटर्सची नोकरी सोबत टीनेजर डेव्हलपमेंटसाठी काम सुरू होतं, मुलांना घडवायचं आणि ह्या दोन्ही गोष्टी, ती पॅशन होती, पॅशन म्हणून काम चालू होतं। थोड्या दिवसात म्हणजे जसं एस फॅमिलीचे सेशन्स घेतले, सरांचं मार्गदर्शन भेटलं, कॉन्फिडन्स मिळायला लागला। एकदा का तो कॉन्फिडन्स आला, म्हणलं नोकरी करायची गरज नाही। 24 सप्टेंबर 2019ला नोकरी सोडली आणि अवघ्या 5 महिन्यात लॉकडाऊन लागले। माझे जे काही कार्यशाळा चालायच्या, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि हे काही वर्कशॉप लोणावळ्याला चालायचे, पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा मला भीती अजिबात वाटलं नाही। म्हणतात ना की आयुष्यात प्रॉब्लेम्स आर द पार्ट ऑफ लाईफ, प्रॉब्लेम्स येणारच, पण प्रॉब्लेम्स आल्यानंतर सुद्धा तुमच्या आयुष्यात जर काही मेंटॉर असेल तर तुम्ही आयुष्यात कधीच अपयशी होऊ शकत नाही। आणि माझ्या बाबतीत तसंच झालं। प्रॉब्लेम्स आले, लॉकडाऊन लागले, सर्वसाधारण जे काही गॅदरिंग होतं गॅदरिंग थांबलं गेलं। मग आता करायचं काय? म्हणतात ना, महाभारतामध्ये 5 पांडव होते आणि 100 कौरव होते, पण जिंकलं कोण? 5 पांडव। कारण काय? कारण 5 पांडवांच्या पाठीमागे एक मेंटॉर होता। आणि असंच जर मेंटॉर तुमच्या आयुष्यात पाठीमागे असेल तर आयुष्यात कधीही अपयश येऊ शकत नाही। आणि आतापर्यंत ज्यांनी काही मनोगत व्यक्त केली, अँड दॅट ऑल बिकॉज ऑफ वन मेंटॉर। सो थँक्यू व्हेरी मच सर। जाता आता एवढंच सांगेन की 2019ला 20 मार्च, जेव्हा आपले 22 मार्चला लॉकडाऊन लागले, त्यावेळेला मी नितीन पाटील सरांच्या आनंदकुंजमध्ये होतो आणि लॉकडाऊन सुरू झालं। मग आता करायचं काय? विचार सुरू झाला। हार मानायचीच नाही ना। गॅदरिंग बंद झालं म्हणून काय झालं? विचार सुरू झाला आणि विचारातनं एक सुरुवातीपासून एक होती तळमळ की आपण मदत करू शकतो, लोकांना मदत करायची आहे। आणि गर्भवती मातांचा स्ट्रेस मी कमी करू शकतो हा कुठेतरी मला माहिती होतं आणि त्यातनं निर्माण झालं ते गर्भसंस्कार। मला गर्भवती मातांना मदत करता येईल एवढा एकच थॉट माझ्याकडे होता आणि त्यातनं ही सुरुवात झाली। आणि बघता बघता आज गेल्या अडीच वर्षात 16 देशातून 1.5 लाखांहून अधिक महिला मला अटेंड करतायत, हजारोहून गायनेकॉलॉजिस्ट मला अटेंड करतायत आणि करोडो रुपयांचा टर्नओव्हर, 25 लोकांची टीम आणि अनेक गोष्टी ह्या साध्य करता आल्या। सो थँक्यू व्हेरी मच। एस फॅमिली, रवी प्रकाश सर यांच्या माध्यमातून तो कॉन्फिडन्स देण्याचं काम केलं जातं। आणि एकदा का तुम्हाला आयुष्यात कॉन्फिडन्स मिळाला, मग बिझनेस कोणताही असो, व्हेकल कोणतीही असो, सर सांगतात एकदा तुमचे 7 पिलर्स जे आहेत,
जे स्टॅबिलिटी स्टेजला गेलात की पुढे तुम्हाला काही करायची गरज नाही, बिझनेस ऑटोमॅटिकली चालतो, दुसऱ्या बिझनेसला तुम्ही शिफ्ट होऊ शकता. सो वन थिंग एस फॅमिलीमधून शिकायला मिळाले की फोकस एका गोष्टीवर करा, 10 गोष्टी करायला जाऊ नका. एका गोष्टीला यशाच्या शिखरावरती न्या, त्यानंतर बाकीच्या गोष्टी ऑटोमॅटिकली आपल्याला करता येतात. सो थँक्यू श्वेता मॅम, थँक्यू रवी सर, थँक्यू व्हेरी मच.